टेक्निकल गुरु चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर नेहमीप्रमाणे आज आपण पुन्हा एक नवीन व्हिडिओ आपल्यासाठी घेऊन आलेलो आहोत, ज्या की ॲक्च्युअल साईटवर आपण जाऊन हा व्हिडिओ बनवलेला आहे. तर व्हिडिओला शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन हे बटन जरूर प्रेस करा, जेणेकरून आपल्याला नवीन अपडेट्स मिळत राहतील आणि ते मिस पण होणार नाही तुमच्याकडून. तर चला तर आपल्या या नवीन साईटला व्हिडिओला सुरुवात करूया. तर आपली नवीन साईट जी आहे ती आहे सोनीगरा प्रेसिडेन्सी, जी की रावेतमध्ये आहे. स्कीम कोड आहे 750A आणि 750B, ज्या की 750A मध्ये 1 RK आहे आणि 750B मध्ये 1 BHKचा समावेश आहे. ही स्कीम जी आहे मित्रांनो EWS आणि LIG दोन ग्रुपसाठी आहे. EWS ग्रुपसाठी जी डिपॉझिट अमाऊंट आहे ती 10,708 रुपये आहे, जे 708 नॉन रिफंडेबल असतात. आणि LIG ग्रुपसाठी आहे 20,708, ज्यामधील 708 रुपये नॉन रिफंडेबल असतात. याचा कार्पेट एरिया जो आहे तर बघितला तर 1 RKचा आहे 293 स्क्वेअर फीट आणि 1 BHKचा आहे 396 ते 423 स्क्वेअर फीट. आणि यामध्ये एकच 1 RK फ्लॅट आहे आणि 1 BHK जे आहेत ते 41 आहेत. आता या साईटचे आपण प्रोजेक्ट डिटेल्स जे आहेत ते पाहूया. या प्रोजेक्टमध्ये टोटल 4 बिल्डिंग्स आहेत मित्रांनो, ज्याचं पोझिशन आहे 31 डिसेंबर 2024. यामधील ज्या 2 बिल्डिंग्स आहेत A आणि B ह्या ऑलरेडी रेडी पोझिशन आहेत आणि C आणि D आपल्या प्लॅनप्रमाणे आहेत की त्या 31 डिसेंबर 2024ला त्याचं पोझिशन आहे. C आणि D बिल्डिंग ही 20 फ्लोअरची आहे मित्रांनो. 20 फ्लोअर्स आहेत C आणि D बिल्डिंगला. त्यामध्ये खालचे 2 फ्लोअर म्हणजे ग्राउंड आणि अप्पर ग्राउंड जे फ्लोअर्स आहेत ते पार्किंगसाठी दिले गेलेले आहेत. म्हाडासाठी कॉमन बिल्डिंगच आहे, म्हणजे ज्या बिल्डिंगमध्ये म्हाडाचे फ्लॅट्स आहेत त्यामध्ये बिल्डरचेही फ्लॅट्स आहेत आणि ह्या प्रोजेक्टला बेसिक ॲम्युनिटीज दिले गेलेले आहेत. तर तुम्ही पाहू शकता की आपण ज्या सांगितल्याप्रमाणे A आणि B विंग ही आहे, जी की तुम्हाला टोटल रेडी पोझिशन दिसेल. आणि त्याच्या पलीकडे जी इकडे दिसते अंडर कन्स्ट्रक्शन दिसते ती आपली C आणि D बिल्डिंग आहे. आणि त्यामध्ये C बिल्डिंगमध्ये तुम्हाला कमर्शियल पण स्पेस पण आहेत. कमर्शियल बिल्डिंग आहे ती ॲक्च्युली आणि रेसिडेन्शियल पण आहे. त्यामध्ये फक्त 2 आणि 3 BHK दिले गेले आहेत C बिल्डिंगमध्ये. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ते D बिल्डिंगमध्ये आहेत. आता म्हाडाचं बिल्डिंग ज्यामध्ये आहे त्याचं आपण डिस्क्रिप्शन बघूया की त्यामध्ये 4 फ्लॅट्स पर फ्लोअरमध्ये आहेत. आणि मित्रांनो सर्वात महत्त्वाचं म्हणजे याला 2 बाल्कनीज दिले गेले आहेत. त्यामध्ये एक ड्राय बाल्कनी आहे आणि एक आपली रेग्युलर बाल्कनी आहे. 2 लिफ्ट्स 2 जिने नेहमीप्रमाणे आहेत. आता ही तुम्ही पाहू शकता की म्हाडाची बिल्डिंग जे आपण समोरून ॲक्च्युअली त्याचा व्हिडिओ बनवलेला आहे. हा त्याचा साईडचा रोड वगैरे आहे एंट्रीसाठी. आणि बघू शकता की खूप अजून कन्स्ट्रक्शन फ्लोअर अजून चढवायचं काम चालूच आहे आणि वॉलवर पण बांधून झाले आहेत बऱ्यापैकी. आता याच्या कॉस्टवर बोलूया तर 1 RKची जी म्हाडाने कॉस्ट लावली आहे ती 15 लाख लावलेली आहे आणि 1 BHKसाठी 21 ते 22 लाख रुपये ॲप्रॉक्सिमेट आहे. तर इथे जे 1 BHK आहे त्याचं मार्केट रेट मित्रांनो ॲप्रॉक्स 35-40 लॅक्सपर्यंत आहे. तर हा आहे या पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट, ज्यामध्ये मी रेड कलरने मार्क केले ती आहे म्हाडा बिल्डिंग. इकडे A आणि B दिसते, मध्ये क्लब हाऊस वगैरे दिसते. ते असेल नसेल माहीत नाही त्या C आणि D बिल्डिंगसाठी. तर हा आहे D बिल्डिंगचा फ्लोअर प्लॅन. तर त्यामध्ये 4 तुम्हाला 1 BHK दिसत आहेत, 2 लिफ्ट दिसत आहेत, 2 स्टेअरकेस दिसत आहेत. आता तुम्हाला मी ॲक्च्युअल 1 BHKचे माप काय आहे ते सांगतो. तर 1 BHKमध्ये हॉल जो आहे तो 14x10 आहे. किचन आहे 8.5x8. बेड आहे 10x10. बाल्कनी जी आहे 10x6 दिली आहे मित्रांनो. ड्राय बाल्कनी जी आहे 2.5x9 फूट दिली गेलेली आहे. आता ह्या मेन गेटपासून जिथून एंट्री आहे जाण्यासाठी तिथून हा एक छोटासा व्हिडिओ बनवला होता. तुम्ही पाहू शकता ही समोर C बिल्डिंग दिसते आणि पुढे D बिल्डिंग आहे. ही तुम्हाला कमर्शियल स्पेस थोडा इकडे दिसतोय. हा एक कमर्शियल स्पेस आणि ह्या फ्रंट रोडला टच इकडं आहे. फ्रंट साईडला जो रोड आहे मित्रांनो तो BRT रोड आहे. खूप मोठा रोड आहे. BRT स्टॉप पण आपल्या ह्याच्या पुढंच आहे मेन गेटच्या, त्यामुळे ते पण तुम्हाला ॲक्सेसिबल आहे, चांगलं आहे.
आता हे आपण डी बिल्डिंग जी आहे म्हाडाची त्याच्या आतमध्ये जाऊन पाहण्याचा प्रयत्न करूया. आता ह्या साईट्सवर जाणे मित्रांनो खूप धोकादायक असते. ते तुम्ही वर बघू शकता की नेटवर लावलेले आहेत. तुमच्या डोक्यात काही वरून पडू शकते. त्यासाठी ह्या आपल्या ज्या साईट बघायला जातो जेव्हा तो आपण हेल्मेटचा वापर करतो. आपले ज्या बिल्डचे सेल्स ऑफिस असतात ते सेल्स ऑफिसवाले आपल्याला हेल्मेट प्रोव्हाइड करतात. शक्यतो कुणी जाऊन देत नाही आणि अगर जाऊन दिलं तर तुम्हाला हेल्मेट पण तिथं दिलं जातं. काही बिल्डर चांगले असतात ते आपले जाऊन देतात. म्हाडावाल्यांनासुद्धा ते व्हॅल्यू करतात. काही बिल्डर बिलकुल जाऊन देत नाहीत. ते रिस्क आहेत म्हणतात. काही तुम्हाला लागलं केलं तर साईट आमची बंद पडू शकते असे काही काही रिझन सांगतात ते. आणि काही काही लोक तर सांगतात की आम्हाला काही त्याचं प्लॅनबद्दल माहिती नाही आहे, तुम्ही रेरावर जाऊन चौकशी करा. तर आपण आता या बिल्डरने तर आपल्याला जाऊन दिलेलं आहे. त्यांनी हेल्मेट पण दिलेलं आहे आपल्याला. आता हे पाहू शकता की ग्राउंड फ्लोअर पार्किंग आहे. आता आपण स्टेअरकेस कुठे आहे पाहूया. ह्या 2 लिफ्ट्स दिसत आहेत तुम्हाला. ह्या स्टेअरकेस आहेत. आपण फर्स्ट फ्लोअरला जाऊन पाहूया काय आहे. जसं की माहिती आहे फर्स्ट फ्लोअरला पण प्लॅनप्रमाणे पार्किंगच आहे आणि एक 2 1 BHK पण फ्लॅट आहेत फर्स्ट फ्लोअरला पार्किंगमध्ये. म्हणजे ठीक आहे बघू. आणि मित्रांनो हे फर्स्ट फ्लोअरला 2 फ्लॅट आहेत. हे 2 हे आहेत पण त्यांनी वरती जाण्यासाठी स्टेअरकेसला लॉक करून ठेवलेलं आहे. त्यामुळे वरती जाता येत नाही. आणि जे 1 BHK जे बनवलेले आहेत त्याला पण लॉक आहे. त्यांचं काहीतरी सामान वगैरे त्यामध्ये आहे. तर आपल्याला ॲक्च्युअल फ्लॅट हा पाहण्यास मिळायची शक्यता कमी आहे. तरी आपण प्रयत्न करूया काय होतं आहे का. हे तुम्ही बघा इथं लॉक लावून ठेवलेलं आहे त्यांनी सेफ्टीसाठी. बरं जाऊ दे. आता आपण याची कनेक्टिव्हिटी पाहूया. हे तुम्ही मॅपमध्ये बघू शकता की त्यांच्या आपल्याला सेल्स ऑफिसमधूनच मिळालेलं आहे. हे पण खूप चांगले लोक होते ते. तर माझं ओपिनियन म्हणाल या फ्लॅटबद्दल तर चांगला फ्लॅट आहे. 2 बाल्कनीज 1 BHKला. शक्यतो म्हाडा फ्लॅटला बाल्कनीज नसते पण यांनी 2 बाल्कनीज दिलेले आहेत. तर आणि कनेक्टिव्हिटी पण चांगली आहे. तर तुम्ही करा प्रयत्न जरूर. तर शेवटचं आपल्या चॅनलला लाईक सबस्क्राईब जरूर करा आणि शेअर पण करा मित्रांबरोबर, जेणेकरून सर्वांना आपली माहिती पोहोचेल आणि आपल्या प्रयत्नांना यश येईल. थँक्यू. धन्यवाद.